लास्ट लेक्चरमध्ये आपण ॲरे इन C++ शिकलोत. आता आपल्याला शिकायचं आहे पॉइंटर. पॉइंटर इज अ व्हेरिएबल विच होल्ड अ मेमरी ॲड्रेस ऑफ अनदर व्हेरिएबल. पॉइंटर हा एक व्हेरिएबल आहे. जसं आपण नॉर्मल व्हेरिएबल डिक्लेअर करतो त्या पद्धतीने पॉइंटरसुद्धा एक व्हेरिएबल आहे जो दुसऱ्या व्हेरिएबलचा मेमरी ॲड्रेस स्टोअर करण्याचं काम करतो. पॉइंटरमध्ये नेहमी मेमरी ॲड्रेस स्टोअर करू शकतो, त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू स्टोअर करू शकत नाही. एक्झाम्पल दिलेलं आहे इंटिजर स्टार PTR. ज्या PTR हा व्हेरिएबल आहे आणि त्याच्यापुढे जर स्टार लिहिलेला असेल तर तो पॉइंटर व्हेरिएबल आहे. म्हणजे PTR इज अ पॉइंटर व्हेरिएबल विच होल्ड द मेमरी ॲड्रेस ऑफ द इंटिजर व्हेरिएबल. तो फक्त इंटिजर टाईपचा जो व्हेरिएबल असेल त्याचाच मेमरी ॲड्रेस स्टोअर करेल. फॉर एक्झाम्पल मी एक घेते, समजा इंटिजर A नावाचा व्हेरिएबल घेते. तो मेमरी ॲड्रेसमध्ये कुठेतरी स्टोअर असेल. समजा हा A आहे आणि तो मेमरी ॲड्रेसमध्ये 100 मेमरी लोकेशनला स्टोअर आहे. ज्यावेळेस मी इंटिजर स्टार P लिहिते तर PTR हा पॉइंटर व्हेरिएबल क्रिएट होणार आहे, त्याला सुद्धा मेमरी ॲड्रेस स्टोअर होणार आहे. आणि आपण जेव्हा असं लिहिणार आहे PTR इक्वल टू ॲड्रेस ऑफ A, म्हणजे Aचा ॲड्रेस आपण कोणाला असाइन केला? PTRला. तर Aचा ॲड्रेस काय? 100. तो हा ॲड्रेस कशामध्ये स्टोअर होईल? तुमच्या या PTRमध्ये. म्हणजेच PTR हा जो आहे या A या मेमरी लोकेशन A या इंटिजरला पॉइंट करत जाईल. येते लक्षात? ॲड्रेस ऑफ A म्हणजे Aचा जो काही ॲड्रेस असेल तो कशामध्ये स्टोअर होईल? तुमच्या PTRमध्ये. ज्या टाईपचा पॉइंटर व्हेरिएबल घेणार आहे त्याच टाईपचा व्हेरिएबलचा ॲड्रेस तो स्टोअर करेल. फॉर एक्झाम्पल पॉइंटर व्हेरिएबल जर माझा फ्लोट असेल तर तो फ्लोट व्हेरिएबलचाच मेमरी ॲड्रेस स्टोअर करू शकेल. जर पॉइंटर व्हेरिएबल माझा कॅरेक्टर असेल तर तो कॅरेक्टर डेटा टाईपचाच व्हेरिएबलचा ॲड्रेस स्टोअर करणार आहे. येते लक्षात? आता आपण नेक्स्ट टॉपिक बघणार आहे ॲडव्हान्टेजेस ऑफ पॉइंटर. पॉइंटर आपण कशासाठी वापरतो? पॉइंटर अलाउज टू रिटर्न स्ट्रक्चर व्हेरिएबल फ्रॉम फंक्शन. म्हणजे आता फंक्शनमधून जर आपल्याला पूर्ण स्ट्रक्चरचे व्हेरिएबल रिटर्न करायचे असेल, बंच ऑफ रेकॉर्डचा रेकॉर्ड जर रिटर्न करायचा असेल तर तुम्ही कोणाचा वापर करू शकतात? पॉइंटरचा. आपण कुठल्याही याच्यातला व्हेरिएबल जर रिटर्न करत असेल तर तो फक्त एका वेळेस एकच व्हॅल्यू रिटर्न करू शकतो फंक्शनमधून. पण तुम्हाला पूर्ण रेकॉर्डचा रेकॉर्ड रिटर्न करायचा असेल तर तुम्ही कोणाचा वापर करू शकतात? पॉइंटरचा. इट सपोर्ट डायनॅमिक अलोकेशन अँड डिअलोकेशन ऑफ मेमरी सेगमेंट. डायनॅमिकली म्हणजे रन टाईमला मेमरी अलोकेट करण्याचं काम किंवा रन टाईमलाच मेमरी डिअलोकेट म्हणजेच फ्री करण्याचं काम सुद्धा तुम्ही पॉइंटर थ्रू परफॉर्म करू शकतात. बरं, पॉइंटर थ्रू हे परफॉर्म करण्यासाठी न्यू मेमरी अलोकेट करण्यासाठी आपण न्यू ऑपरेटरचा वापर करतो आणि ती मेमरी डिलीट करण्यासाठी आपण डिलीट ऑपरेटरचा वापर करतो, जे आपण आपल्या फर्स्ट लेक्चरमध्ये बघितलंय. न्यू आणि डिलीट दोघंही ऑपरेटर आपण बघितले. विथ द हेल्प ऑफ पॉइंटर व्हेरिएबल वी कॅन स्वॅप व्हेरिएबल्स विदाउट फिजिकली मुव्हिंग देम. कुठलेही व्हेरिएबल जे आहेत त्यांना आपण स्वॅप करू शकतो फिजिकली मूव्ह न करता. याच्यासाठी आपण कॉल बाय रेफरन्सचं एक्झाम्पल बघितलं, प्रोग्राम बघितलाय. कॉल बाय रेफरन्समध्ये तुम्ही व्हेरिएबल जे ओरिजिनल व्हेरिएबल आहेत त्यांना जी फिजिकल लोकेशन चेंज न करता त्यांच्यातलं आपण व्हॅल्यू चेंज करू शकतो. हे फक्त कोणा थ्रू शक्य होऊ शकतं? तुमच्या पॉइंटर व्हेरिएबल थ्रू. नेक्स्ट आहे इट अलाउज टू एस्टॅब्लिश लिंक बिटवीन डेटा सेगमेंट. डेटा सेगमेंट जसं लिंक लिस्ट आहे, लिंक लिस्ट हे डेटा सेगमेंटमध्ये कन्सिडर होतो. लिंक लिस्ट किंवा दुसऱ्या ट्री झालं, हे सगळे डेटा सेगमेंट आहे. यांना एकमेकांना कनेक्ट करण्यासाठी सुद्धा तुम्ही कोणाचा वापर करू शकतात? पॉइंटर व्हेरिएबलचा वापर करणार आहे. पॉइंटर व्हेरिएबल तुम्हाला फंक्शनमधून ॲरे, स्ट्रक्चर, स्ट्रिंग यांना पास करण्यासाठी सुद्धा तुम्ही कोणाचा वापर करू शकतात? पॉइंटर व्हेरिएबलचा. हे त्याचे ॲडव्हान्टेजेस आहे. एक्झामला 3 मार्कासाठी डेफिनेशन ऑफ पॉइंटर आणि ॲडव्हान्टेजेस ऑफ पॉइंटर असं विचारलं जातं. नेक्स्ट टॉपिक बघणार आहे आपण पॉइंटर अरिथमॅटिक्स.
तर पॉइंटर अरिथमॅटिक हा टॉपिक आपण 11thला स्टडी केलेला आहे. पॉइंटर अरिथमॅटिक म्हणजे काय, तर पॉइंटर ज्या मेमरी लोकेशनला पॉइंट करतो तर त्याच्यासोबत आपण अरिथमॅटिक ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. अरिथमॅटिक ऑपरेशनमध्ये फक्त आपण ॲडिशन सबस्ट्रॅक्शनच परफॉर्म करू शकतो. पॉइंटरसोबत मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन परफॉर्म करू शकत नाही. पॉइंटर व्हेरिएबलमध्ये आपण फक्त ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन परफॉर्म करतो, मल्टिप्लिकेशन परफॉर्म करू शकणार नाही. आता इथं दिलेलं आहे PTR प्लस प्लस. याचा अर्थ काय, PTR हा पॉइंटर व्हेरिएबल आहे. तो ज्या मेमरी लोकेशनला पॉइंट करतोय त्या मेमरी लोकेशनच्या नेक्स्ट मेमरी लोकेशनला तो पॉइंट करेल. पण नेक्स्ट मेमरी लोकेशन कुठल्या, PTR जो डेटा टाईपचा आहे त्या डेटा टाईपला जेवढी मेमरी लागते त्याच्या साईजने तो इन्क्रीमेंट होतो. सपोज PTR आहे तुमचा इंटिजर टाईपचा, PTR कुठला आहे तुमचा इंटिजर टाईपचा, आणि PTR कुठं पॉइंट करतोय, PTR कुठं पॉइंट करतोय, मेमरी लोकेशन समजा 100 आहे त्या PTR मध्ये स्टोर. जर तुम्ही PTR लिहिता PTR प्लस प्लस, याचा अर्थ काय होतोय, PTR कितीने इन्क्रीमेंट होईल, 2ने, कारण इंटिजरची व्हॅल्यू काय आहे 2. इंटिजरला मेमरीमध्ये स्टोर करण्यासाठी किती बाईट लागतात 2. तर नेक्स्ट PTRची व्हॅल्यू, आता PTR मध्ये काय स्टोर होणार आहे तुमचा 102. तो नेक्स्ट 2 बाईटने पुढे इन्क्रीमेंट होतो. सेम प्लस प्लस PTR, त्याचाही अर्थ तोच आहे. तो एकाने इन्क्रीमेंट होतो पण स्टेटमेंट एक्झिक्यूट होण्याच्या अगोदर तो एकाने इन्क्रीमेंट होईल. PTR मायनस मायनस, सेम त्या पद्धतीने PTR मध्ये जी व्हॅल्यू असेल ती त्याच्या डेटा टाईपची जेवढी साईज असेल त्याच्याने तो डिक्रीमेंट होईल. मायनस मायनस PTR म्हणजे काय, तर ओरिजिनल पॉइंटर डिक्रीज बिफोर द एक्झिक्युशन ऑफ स्टेटमेंट. स्टेटमेंट एक्झिक्युशन होण्याच्या अगोदरच तो डिक्रीमेंट होईल. स्टार प्लस प्लस PTR. आता स्टार प्लस प्लस PTR याचा अर्थ काय होतोय की पॉइंटर व्हेरिएबल इन्क्रीमेंट होतोय. पण कुठला इन्क्रीमेंट, पॉइंटर व्हेरिएबल ज्याला पॉइंट करतोय त्या पॉइंटच्या ठिकाणी जो मेमरी ॲड्रेस आहे त्या ठिकाणी जी व्हॅल्यू आहे ती एकाने इन्क्रीमेंट होणार आहे. म्हणजे समजा पॉइंटर व्हेरिएबल PTR आहे, PTR मध्ये मेमरी लोकेशन आहे 100. तो कोणाला पॉइंट करतो, A या व्हेरिएबलला. A मध्ये व्हॅल्यू आहे समजा 10 आणि A ची मेमरी ॲड्रेस आहे 100. जेव्हा तुम्ही लिहिणार आहे स्टार प्लस प्लस PTR, याचा अर्थ काय होईल का पॉइंटर व्हेरिएबल ज्या ठिकाणी पॉइंट करतोय, कुठं पॉइंट करतो 100 या मेमरी लोकेशनला म्हणजे Aला, त्या ठिकाणी जी व्हॅल्यू आहे म्हणजे तुमची 10 ही व्हॅल्यू एकाने इन्क्रीमेंट होईल. म्हणजे आफ्टर एक्झिक्युशन ऑफ दिस स्टेटमेंट द व्हॅल्यू ऑफ 10 इज इन्क्रीमेंटेड बाय 1 अँड व्हॅल्यू इज 11. म्हणजे A मध्ये काय स्टोर होईल तुमचं 11. येते लक्षात. सेम नेक्स्ट स्टेटमेंट पण त्याच पद्धतीने वर्क करणार आहे. स्टार PTR म्हणजे पॉइंटरमध्ये जे कंटेंट आहे ते कितीने इन्क्रीमेंट होणार आहे, एकाने इन्क्रीमेंट. सिमिलरली आपण खाली काही ऑपरेशन्स आहेत ते पण आपण पॉइंटर सोबत परफॉर्म करू शकतो. प्लस प्लस स्टार PTR, मायनस मायनस स्टार PTR, हे वरती आपण एक्झाम्पल घेतलेले त्याच्यामध्ये. स्टार मायनस मायनस PTR किंवा अँड स्टार PTR मायनस मायनस, हे पण ऑपरेशन अरिथमॅटिकमध्ये आपण परफॉर्म करू शकतो. पॉइंटर अँड फंक्शन्स बघायचे आपल्याला. आता पॉइंटर फंक्शन सोबत कशा पद्धतीने वर्क करतो. पॉइंटर आपण फंक्शनच्या डेफिनेशनमध्ये वापरतो आणि त्याला 2 टाईपमध्ये आपण क्लासिफाय करतो, कॉल बाय व्हॅल्यू आणि कॉल बाय रेफरन्स. जेव्हा आपण फंक्शन डिफाईन करतो त्याला कॉल बाय व्हॅल्यू आणि कॉल बाय रेफरन्सने आपण काय करत असतो, क्लासिफाय करतो. कॉल बाय व्हॅल्यू म्हणजे काय, तर ॲक्च्युअल आर्ग्युमेंटची जी कॉपी आहे ती फॉर्मल आर्ग्युमेंटमध्ये, फंक्शनच्या फॉर्मल आर्ग्युमेंटमध्ये कॉपी होते आणि जर चेंजेस फॉर्मल आर्ग्युमेंटमध्ये झाले तर ते ॲक्च्युअल आर्ग्युमेंटवरती रिफ्लेक्ट होत नाही
किंवा ॲक्च्युअल आर्ग्युमेंटमध्ये कुठल्याही प्रकारचे चेंजेस परफॉर्म होत नाही. या कन्सेप्टला आपण काय म्हणत असतो, कॉल बाय व्हॅल्यू म्हणत असतो. कॉल बाय व्हॅल्यूमध्ये काय, इन कॉल बाय व्हॅल्यू द ॲक्च्युअल आर्ग्युमेंट इज कॉपीड इन टू द फॉर्मल पॅरामीटर ऑफ फंक्शन. फंक्शनच्या फॉर्मल पॅरामीटरमध्ये ॲक्च्युअल आर्ग्युमेंट कॉपी होतात. विदिन फंक्शन द फॉर्मल व्हॅल्यू मे बी अल्टर ऑर चेंज. फंक्शनमध्ये काय, फॉर्मल आर्ग्युमेंट जे आहेत ते चेंजेस होतात. वेन कंट्रोल इज ट्रान्सफर बॅक फ्रॉम फंक्शन टू द प्रोग्राम, अल्टर व्हॅल्यू आर नॉट ट्रान्सफर्ड बॅक. म्हणजे जे फॉर्मल पॅरामीटरमध्ये चेंजेस परफॉर्म झाले ते ॲक्च्युअल पॅरामीटरमध्ये चेंजेस होत नाही, कारण ॲक्च्युअल पॅरामीटरची फक्त कॉपी त्या ठिकाणी असते. फॉर्मल पॅरामीटरमध्ये चेंजेस होतात, फॉर्मल पॅरामीटरमध्ये ते ॲक्च्युअल पॅरामीटरमध्ये रिफ्लेक्ट होत नाही. या कन्सेप्टला आपण काय म्हणत असतो, कॉल बाय व्हॅल्यू. दुसरी कन्सेप्ट काय, कॉल बाय रेफरन्स. आता कॉल बाय रेफरन्समध्ये काय होतं आहे का, ज्यावेळेस तुम्ही ॲक्च्युअल व्हॅल्यू आणि फॉर्मल व्हॅल्यू एकाच मेमरी लोकेशनला पॉईंट करतात, म्हणजे ॲक्च्युअल जे पॅरामीटर आहे त्यांचा ॲड्रेस कॉपी होतो फॉर्मल पॅरामीटरमध्ये. जर फॉर्मल पॅरामीटरमध्ये चेंजेस परफॉर्म झाले तर ते चेंजेस रिफ्लेक्ट होतात तुमच्या ॲक्च्युअल पॅरामीटरमध्ये, म्हणजे ओरिजिनल व्हॅल्यूमध्ये तुमचे चेंजेस परफॉर्म होतात. हीच गोष्ट आहे. आपण जे फर्स्ट एक ॲडव्हान्टेजेस बघितलं होतं, विथ द हेल्प ऑफ पॉइंटर व्हेरिएबल कॅन बी स्वॅप्ड विदाउट फिजिकली मुव्हिंग देम. म्हणजे विदाउट मुव्हिंग फिजिकल लोकेशन तुम्ही त्यांना स्वॅप करू शकता. तर हे कोणा थ्रू शक्य होऊ शकतं, कॉल बाय रेफरन्स थ्रू होऊ शकतं. In a call by reference, when the function is called by a program, the address of the actual argument are copied onto the formal argument. काय होतं आहे, ॲड्रेस ऑफ ॲक्च्युअल आर्ग्युमेंट. ॲक्च्युअल आर्ग्युमेंटचे जे ॲड्रेस असेल ते कुठं कॉपी होतात, फॉर्मल आर्ग्युमेंटमध्ये. चेंजेस कुठं होतात, फॉर्मल पॅरामीटरमध्ये, आणि ते रिफ्लेक्ट कोणाकडे होतात, ॲक्च्युअलवरती. That is, formal and actual arguments are referencing to the same memory location. Therefore, change in the value of formal argument affects the value of the actual argument. Call by reference आपण शक्यतो केव्हा वापरतो, जेव्हा फंक्शनमधून एकापेक्षा जास्त व्हॅल्यू रिटर्न करायचे असतील तर. कारण फंक्शन एका वेळेस फक्त एकच व्हॅल्यू रिटर्न करू शकतो, एकापेक्षा जास्त व्हॅल्यू तो रिटर्न करत नाही. पण तुमच्या प्रोग्रामची रिक्वायरमेंट असेल का फंक्शनमधून एकापेक्षा जास्त व्हॅल्यू रिटर्न करायचं असेल तर तेव्हा तुम्ही कुठली कन्सेप्ट वापरणार आहे, कॉल बाय रेफरन्स. द कॉल बाय रेफरन्स इज युज्ड व्हेन फंक्शन प्रोड्युसेस मोर दॅन वन व्हॅल्यू अँड प्रोव्हाइड्स धिस व्हॅल्यू टू द कॉलर. तुम्हाला कॉलर म्हणजेच तुमच्या ॲक्च्युअल पॅरामीटरमध्ये ते चेंजेस हवे असेल तर तुम्ही कोणाचा वापर करणार आहे, कॉल बाय रेफरन्सचा. कॉल बाय रेफरन्ससाठी आपण एक प्रोग्राम बघणार आहे. स्वॅपिंग ऑफ 2 नंबरचा तोच प्रोग्राम घेणार आहे आणि हा तुमचा प्रॅक्टिकलचा फर्स्ट प्रोग्राम आहे. 12वीच्या असाइनमेंटमधला फर्स्ट प्रोग्राम आहे. कुठलाही C++चा प्रोग्राम जेव्हा आपण एक्झिक्यूट करतो तर त्याच्यासाठी तुम्हाला नेसेसरी 2 फाईल इन्क्लूड करायला लागतात, एक conio.h आणि एक iostream.h. आता मला फंक्शनचा जर प्रोटोटाईप लिहायचा नसेल तर फंक्शन मी वरती डिफाईन करणार आहे. इथं आपण फंक्शन काय घेतलंय, void swap नावाचं फंक्शन घेतलंय. त्याच्यामध्ये इंटिजर स्टार एक्स आणि इंटिजर स्टार वाय. याचा अर्थ काय, एक्स हा पॉइंटर व्हेरिएबल आहे आणि वाय सुद्धा पॉइंटर व्हेरिएबल आहे आणि दोघंही इंटिजर या डेटा टाईपला पॉइंट करणार आहे. इथं स्वॅपिंगचा प्रोग्राम लिहिणार आहे आपण. स्वॅपिंगमध्ये काय करणार आहे, टी इक्वल टू स्टार एक्स. आपण मागच्या वेळेस बघितलं स्वॅपिंग ऑफ नंबरचा. टी हा टेम्पररी व्हेरिएबल आहे. स्टार एक्सची व्हॅल्यू आपण कोणामध्ये स्टोअर करणार आहे, टीमध्ये. स्टार एक्सचा अर्थ काय होतो, एक्स जिथं पॉईंट करतोय तिकडची व्हॅल्यू. आता आपण एक्झाम्पल थ्रू बघणार आहे. आता आधी मी प्रोग्राम एक्सप्लेन करून पुन्हा रिवाइज करू आपण. स्टार एक्स स्टार वाय इक्वल टू स्टार एक्स इक्वल टू स्टार वाय, म्हणजे जो वाय व्हेरिएबल जिथं पॉईंट करतो त्याची व्हॅल्यू एक्स जिथं पॉईंट करतो त्या ठिकाणी स्टोअर करेल. आणि स्टार वाय इक्वल टू टी, म्हणजे टीची व्हॅल्यू कुठं स्टोअर करेल, वाय ज्याला पॉईंट करतो तिथं.
मेनमध्ये आपण 2 व्हेरिएबल घेतले, इंटिजर ए आणि इंटिजर बी. आता मी हे ग्राफिकली तुम्हाला एक्सप्लेन करते पूर्ण प्रोग्राम. समजा मी इंटिजर ए हा व्हेरिएबल घेते, तर ए मेमरी लोकेशनमध्ये कुठंतरी पॉईंट करेल. समजा ए मध्ये आपण जेव्हा इथं मेन्शन ए आणि बी असे 2 व्हेरिएबल घेतले, हा समजा मेमरी लोकेशनला 100 या ठिकाणी पॉईंट करतो आणि बी 102 या मेमरी लोकेशनला पॉईंट करतोय. इथं तुम्ही मेसेज जेव्हा देणार आहे, एंटर 2 नंबर्स सी इन ए अँड बी. तुम्ही 2 नंबर इन्सर्ट केले. सपोज ए मध्ये मी इन्सर्ट करते 10, बी मध्ये इन्सर्ट करते 20. असे 2 नंबर मी इन्सर्ट केले. इन्सर्ट केलेले नंबर आपण प्रिंट करणार आहे, म्हणून आपण मेसेज काय दिला, बिफोर स्वॅप ए इक्वल टू ए ची व्हॅल्यू प्रिंट करेल, बी इक्वल टू बी ची व्हॅल्यू प्रिंट करेल. आणि स्वॅप फंक्शन कॉल केला. तर स्वॅप फंक्शन कॉल करताना मी काय पास केलेलं आहे, ॲड्रेस ऑफ दॅट व्हेरिएबल. एचा ॲड्रेस पास केला, एचा ॲड्रेस आणि बीचा ॲड्रेस, ॲड्रेस ऑफ बी अँड बी लिहिलंय. अँड बीचा अर्थ काय होतो, ॲड्रेस ऑफ बी. हे कसं वर्क करणार आहे, जेव्हा हे फंक्शन कॉल करणार आहे, ॲड्रेस ऑफ ए हा कॉपी होणार आहे पॉइंटर व्हेरिएबल एक्स मध्ये. म्हणजे आता इथं एक्स हा पॉइंटर व्हेरिएबल आहे आणि याच्यामध्ये कोणाचा ॲड्रेस स्टोर होईल, एचा. म्हणजे इथं काय स्टोर होईल, तुमचं 100 स्टोर होईल. दुसरी गोष्ट, अँड बी याचा अर्थ काय, ॲड्रेस ऑफ बी असाइन टू स्टार वाय. म्हणजे पॉइंटर व्हेरिएबल वाय मध्ये बीचा ॲड्रेस स्टोर होईल. म्हणजे बीचा ॲड्रेस काय, 102, 102. करेक्ट आहे. आता या प्रोग्राममध्ये आपण काय लिहिलेलं आहे, एक टेम्पररी व्हेरिएबल टी पण आहे. मी इथं टेम्पररी व्हेरिएबल टी पण ड्रॉ करते. इथं काय म्हटलंय, स्टार एक्स ची व्हॅल्यू कोणाला असाइन केली, टीला. स्टार एक्स म्हणजे काय, एक्स जिथं पॉईंट करतो, एक्स कुठं पॉईंट करतो, 100 या लोकेशनला. त्याच्यामध्ये व्हॅल्यू काय, 10. ती कुठं स्टोर होईल, तुमच्या टी मध्ये स्टोर होईल. नेक्स्ट स्टेटमेंट काय लिहिलंय, स्टार एक्स इक्वल टू स्टार वाय. म्हणजे स्टार वाय, वाय कुठं पॉईंट करतो, 102 लोकेशनला कुठली व्हॅल्यू आहे, 20. तो कुठं स्टोर करेल, स्टार एक्स म्हणजे एक्स जिथं पॉईंट करतो त्या लोकेशनला. एक्स कुठं पॉईंट करतो, 100 या लोकेशनला ही 20 व्हॅल्यू स्टोर करेल. म्हणजे इथं व्हॅल्यू जाईल तुमची 20. आणि तिसरं स्टेटमेंट काय लिहिलंय, स्टार वाय इक्वल टू टी. टी मध्ये जी व्हॅल्यू आहे ती कुठं स्टोर करायची आहे, वाय जिथं पॉईंट करतो तिथं. वाय कुठं पॉईंट करतो, 102 या मेमरी लोकेशनला. 102 या मेमरी लोकेशनला टी मधली व्हॅल्यू स्टोर करायची. 102 ला काय स्टोर करेल, टी मधली व्हॅल्यू 10. तुम्ही ऑब्झर्व केलं, अगोदर ए ची व्हॅल्यू 10 होती आणि बी ची व्हॅल्यू 20 होती. आफ्टर एक्झिक्युशन ए ची व्हॅल्यू झाली 20 आणि बी ची व्हॅल्यू झाली 10. म्हणजे तुमच्या ओरिजिनल व्हॅल्यूमध्ये चेंजेस झाले. इथं कुठलेही फिजिकल लोकेशन चेंज झालेलं नाहीये किंवा तुम्ही असं काहीच केलेलं नाहीये की जिथं 20 पॉईंट करतो तिथं 100 लिहून घेतलं आणि जिथं 10 पॉईंट करतो तिथं 102 लिहिला. असं काही केलेलं नाहीये. विदाऊट फिजिकल लोकेशन मूव्ह केल्याशिवाय तुम्ही काय केलेले, ॲक्च्युअल पॅरामीटर चेंज केले. ही कन्सेप्ट आहे कॉल बाय रेफरन्स आणि ही तुमच्या 12वीच्या प्रॅक्टिकलचं पहिलं एक्झाम्पल आहे. आणि हा प्रोग्राम 12वीच्या बोर्डाच्या पेपरमध्ये सुद्धा विचारला जातो. म्हणून या प्रोग्रामला व्यवस्थित स्टडी करायचं आहे. नेक्स्ट बघणार आहे आपण पॉइंटर अँड ॲरे. आपण लास्ट कन्सेप्ट बघितली होती ॲरेची. आता पॉइंटर ॲरे सोबत पण आपण यूज करू शकतो. आता कशा पद्धतीने येणार आहे, जेव्हा ॲरे काय करतो, एका व्हेरिएबलपेक्षा जास्त व्हेरिएबल जर स्टोअर करायचे असेल, म्हणजे कलेक्शन ऑफ व्हेरिएबल एका कंटिन्युअस मेमरी लोकेशनमध्ये स्टोअर करायचे असेल, तर आपण कोणाचा वापर करतो, ॲरे. ॲरेची डेफिनेशन तुम्हाला माहिती आहे, ॲरे इज अ कंटिन्युअस सेट ऑफ सिमिलर टाईप ऑफ एलिमेंट स्टोअर इन अ कंटिन्युअस मेमरी लोकेशन. मग आता समजा इथं इंटिजर ॲरे ऑफ 10 घेतलेला आहे आणि एक स्टार पॉइंटर व्हेरिएबल घेतला आहे. हे कशा पद्धतीने वर्क होतं, जर मी 10चा ॲरे घेते आहे तर ARE नावाचा ॲरे घेतले आणि त्याच्यामध्ये काय करणार आहे, 10 मेमरी लोकेशन तो अवेलेबल करेल. इंडेक्स लोकेशन काय असणार आहे त्याची, 0, 1, 2, 3 अप टू 9 पर्यंत इंडेक्स लोकेशन असणार आहे. इथं एक स्टार PTR घेतला आहे. PTR हा पॉइंटर व्हेरिएबल आहे, स्टार लिहिलं त्याच्या पुढे. त्याच्यामध्ये आता बघा हा पॉइंटर व्हेरिएबल क्रिएट झाला
आता ॲरेची व्हॅल्यू मी कोणाला असाइन करते, पॉइंटर व्हेरिएबलला. हे 0, 1, 2, 3 हे काय त्याचे इंडेक्स नंबर, पण तो मेमरी लोकेशनमध्ये कुठंतरी त्याला मेमरी अवेलेबल झाली असेल असं गृहीत धर आपण, त्याला 500 मेमरी लोकेशनला अवेलेबल झाली. तुम्ही जेव्हा लिहितात PTR इज इक्वल टू ॲड्रेस ऑफ आर, तर आर हा व्हेरिएबल आहे, याचं ॲड्रेस कोणामध्ये स्टोर होईल, PTRमध्ये. याचा अर्थ काय, आर कुठं पॉईंट करतो, 500ला, म्हणजे PTRमध्ये काय स्टोर होईल, 500. म्हणजे पॉइंटर व्हेरिएबल तुमच्या मेमरी लोकेशनला पॉईंट करेल. किंवा दुसरी मेथड काय, PTR इज इक्वल टू ॲड्रेस ऑफ आर ऑफ 0. आर ऑफ 0 बघा, आर ऑफ 0ची व्हॅल्यू काय, 500, कारण आर ऑफ 1ची व्हॅल्यू काय असणार आहे, 502. आर ऑफ 2ची व्हॅल्यू असणार आहे 504. असे 2-2ने इन्क्रीमेंट होत प्रत्येकाचे व्हॅल्यू असणार आहे. पॉइंटर व्हेरिएबलला मी अँड आर असाइन केलं तरी तो बेस ॲड्रेस जो असेल त्याचा 500 तो PTRला असाइन करेल. किंवा ॲड्रेस ऑफ आर ऑफ 0 असाइन म्हटलं तरी त्याचा जो बेस ॲड्रेस आहे 500 तो PTRला असाइन करेल. म्हणजे ॲड्रेस ऑफ 0th एलिमेंट ऑफ ॲरे इज असाइन टू द पॉइंटर व्हेरिएबल PTR. Array of I is the same as star array of I plus I. जर तुम्हाला त्याची व्हॅल्यू ॲक्सेस करायची असेल तर तुम्ही कसं ॲक्सेस करू शकतात, ॲरे. आता सपोज मी AR नावाचा ॲरे घेतला आहे, ॲरे, आणि त्याची इंडेक्स लोकेशन, ज्या इंडेक्स लोकेशनची व्हॅल्यू हवी असेल ती इंडेक्स लोकेशनची व्हॅल्यू तुम्हाला प्लस करून लिहायची आहे. आणि जर त्याच्या पुढे जर तुम्ही स्टार लिहिला तर त्या इंडेक्स लोकेशनमध्ये जी पण व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू तुम्हाला तो रिटर्न करेल. याचा अर्थ काय, आरची व्हॅल्यू काय, बेस ॲड्रेस त्याचा 500 आहे. आयची व्हॅल्यू काय, आयची व्हॅल्यू समजा तुम्ही 2 दिली असेल तर 2 म्हणजे काय कन्सिडर केला जातो, 2 × 2 कन्सिडर केला जातो, कारण एक ब्लॉक तुमचा 2 बाईटचा असणार आहे इंटिजर असेल तर. 2 × 2 म्हणजे काय होईल, 4. तो काय करेल, 500 + 4 म्हणजे तुमचा काय आला, 504. या लोकेशनला तुमचा 2 आहे आणि त्या लोकेशनचा व्हॅल्यू तुम्हाला तो रिटर्न करेल. या पद्धतीने तुम्ही ॲरेचे एलिमेंट पॉइंटरचा वापर करून पण ॲक्सेस करू शकतात. म्हणजे ॲरे नेम ॲपियर ऑन द राईट साईड इज असाइन्ड टू द पॉइंटर व्हेरिएबल ॲपियर ऑन द लेफ्ट साईड ऑफ द असाइनमेंट ऑपरेटर. या पद्धतीने तुम्ही राईट करू शकतात. त्याच्यासाठी आपण एक सिंपल प्रोग्राम बघणार आहोत. हा बोर्डाच्या एक्झाममध्ये विचारला गेला आहे. राईट अ C++ प्रोग्राम टू इनिशियलाइज द ॲरे ऑफ द 10 फ्लोट अँड प्रिंट ऑल द ॲरे एलिमेंट युझिंग पॉइंटर. ॲरेचे सगळे एलिमेंट पॉइंटरचा वापर करून प्रिंट करायचे. आणि त्यांनी काय म्हटलंय, फ्लोट या डेटा टाईपचे 10 एलिमेंट तुम्हाला इनिशियलाइज करायचे. इनिशियलाइजचा अर्थ काय होतो, का ज्यावेळेस तुम्ही ॲरे डिक्लेअर करताय त्याच वेळी त्याला व्हॅल्यू असाइन करायचं, त्याला आपण म्हणतात ॲरे इनिशियलायझेशन. बरं, आता कशा पद्धतीने करणार आहे, फ्लोट सांगितले म्हणून डेटा टाईप आपण काय वापरलाय, फ्लोट. A ऑफ A इथं आपण साईज नाही लिहिली तरी चालणार आहे, कारण आपल्याला 10च एलिमेंट टाकायचे आणि आपण इथं 10 एलिमेंट डिक्लेअर करणार आहे. बरं, फ्लोट घेतले म्हणून 2.5, 4.5, 8.5, 7.4 असे मी 10 एलिमेंट त्याच्यामध्ये डिक्लेअर केले. या कन्सेप्टला म्हणतात इनिशियलायझेशन ऑफ ॲरे. म्हणजे जेव्हा मी A नावाचा फ्लोट ॲरे क्रिएट करते त्याच वेळी त्याला मी काही व्हॅल्यू असाइन करते. या कन्सेप्टला आपण म्हणतो इनिशियलायझेशन. प्रोग्राममध्ये स्टेटमेंट दिले इनिशियलाइज द ॲरे ऑफ द 10 फ्लोट, म्हणून या पद्धतीने आपण ॲरे इनिशियलाइज केलेला आहे. इथं आपल्याला फॉर लूप वापरावं लागणार आहे म्हणून मी I आणि T व्हेरिएबल घेतलेला आहे. ॲरे एलिमेंट तुम्हाला डिस्प्ले करायचे. कुठपर्यंत डिस्प्ले करायचे, ॲरे जे आहे एलिमेंट ते तुमच्या कशामध्ये स्टोअर होतात, इंडेक्स वाईज. म्हणजे आता समजा तुमचा फ्लोटचा ॲरे असेल A, तर त्याच्या 0 मेमरी लोकेशनमध्ये तुमचा 2.5 स्टोअर असणार आहे. नंतर 1 लोकेशनमध्ये 4.5 स्टोअर होणार आहे. देन 2 या मेमरी लोकेशनमध्ये 8.5 स्टोअर होणार आहे. या पद्धतीने ऑनवर्ड तुमचे 9 पर्यंत सगळे एलिमेंट 1 बाय 1 स्टोअर होणार आहे. आता हे एलिमेंट आपल्याला काय करायचे, ॲक्सेस करायचे आणि प्रिंट करायचे आहेत. मग त्याच्यासाठी इंडेक्स पोझिशन 0 to 9 पर्यंत आपण जाणार आहे. I = 0, I <10, I++.
इथं काय करायचं आहे, ॲरेचे एलिमेंट ॲक्सेस करायचे असेल आपल्याला पॉइंटरचा वापर करून, तर एचा बेस ॲड्रेस, समजा एचा बेस ॲड्रेस असेल तुमचा 500, तर तुम्ही इथे लिहिणार आहे ए म्हणजे तो काय कन्सिडर करेल 500 प्लस आयची व्हॅल्यू काय तुमची 0, 500 प्लस 0 म्हणजेच काय येईल 500, आणि त्याच्या पुढे आपण काय लिहिलंय स्टार, म्हणजे 500 ज्या ठिकाणी पॉईंट करतो त्याची व्हॅल्यू, 500 कुठं पॉईंट करतो या लोकेशनला, आणि त्याची व्हॅल्यू काय 2.5, ती व्हॅल्यू कशामध्ये स्टोअर करेल टी या व्हेरिएबलमध्ये, आणि सी आउट टी तुम्ही काय केलंय प्रिंट केलंय, म्हणजे टीची 2.5 व्हॅल्यू तुमच्या स्क्रीनवरती डिस्प्ले होईल. परत आयची व्हॅल्यू एकाने इन्क्रीमेंट होईल 1 होईल, तो इथं पुन्हा येईल ए प्लस आय, ए प्लस आय, आयची व्हॅल्यू एकाने इन्क्रीमेंट म्हणजे आता काय होईल त्याची व्हॅल्यू 2, कारण हा जो ॲरे आहे सॉरी त्याची व्हॅल्यू होईल 4, कारण हा जो ॲरे आहे फ्लोट डेटा टाईपला रेफर करतो. फ्लोट डेटा टाईपमध्ये एक ब्लॉक 4 बाईटचा असतो, म्हणजे नेक्स्ट ब्लॉक कितीचा असणार आहे तुमचा 4चा. इथं तुम्हाला काय येणार आहे 4. काय कन्सिडर करणार आहे तुम्ही 4, आणि या पद्धतीने एलिमेंट तुम्ही स्टोअर करत जाणार आहे, आणि 1 बाय 1 सगळे एलिमेंट ॲक्सेस करून तुमच्या स्क्रीनवरती प्रिंट होतील. तर नेक्स्ट टॉपिक काय बघायचं आपल्याला, रेफरन्स. रेफरन्स हे पण एक खूप महत्त्वाचं फीचर आहे पॉइंटरशी रिलेटेड. जे रेफरन्स इज अन इम्प्लिसिट पॉइंटर, हा कुठला इम्प्लिसिट पॉइंटर, म्हणजे पॉइंटर व्हेरिएबल तुम्हाला डिक्लेअर करावा लागतो, पण रेफरन्स हा काय इम्प्लिसिट पॉइंटर, म्हणजे तुम्ही इम्प्लिसिटली त्याला ॲड्रेस पास करून त्याची व्हॅल्यू ॲक्सेस करू शकतात. मग रेफरन्स आपण किती प्रकारे यूज करू शकतो, 3 पद्धतीने आपण रेफरन्स यूज करू शकतो. अ फंक्शन पॅरामीटर, दुसरे ॲज अ फंक्शन रिटर्न व्हॅल्यू, आणि ॲज अ स्टँड अलोन रेफरन्स, म्हणजे इंडिपेंडंट रेफरन्स म्हणून आपण त्याचा वापर करू शकतो. मग त्याच्यापैकी आपण फर्स्ट बघणार आहे रेफरन्स पॅरामीटर. रेफरन्स पॅरामीटर अचीव करण्यासाठी आपण 2 पद्धतीचा वापर करतो. एक्सप्लिसिटली पास अ पॉइंटर टू द आर्ग्युमेंट आणि यूज रेफरन्स पॅरामीटर, म्हणजे तुम्ही एक्सप्लिसिटली पॉइंटर आर्ग्युमेंट रिटर्न पास करणार आहे, म्हणजे बाहेरून जसं आपण कॉल बाय रेफरन्समध्ये पास केलेलं आहे. आणि दुसरी पद्धत काय, यूज रेफरन्स पॅरामीटर. हे फर्स्ट जे आहे एक्सप्लिसिट पास पॉइंटर टू द आर्ग्युमेंट, याच्यासाठी आपण जे कॉल बाय रेफरन्सचा प्रोग्राम घेतला आहे ते सुटेबल एक्झाम्पल आहे. आणि यूज अ रेफरन्स पॅरामीटर, तर हा टॉपिक आपण बघणार आहे. जेव्हा आपण रेफरन्स पॅरामीटर यूज करतो तर तेव्हा आपण काय लिहिणार आहे, व्हेरिएबल जेव्हा फंक्शनमध्ये डिक्लेअर करणार आहे तर त्याच्या पुढे आपण काय लिहिणार आहे, अँड ॲड्रेस ऑफ एक्स. काय लिहिणार आहे, ॲड्रेस ऑफ एक्स. मागे आपण बघा कसं लिहिलं होतं, तेव्हा आपण कसं लिहिलं होतं, वॉइड स्वॅप, आणि स्वॅपमध्ये काय केलं होतं, इंटीजर स्टार एक्स कॉमा इंटीजर स्टार वाय याचा वापर केला होता. त्यांच्या पुढे पॉइंटर व्हेरिएबलची कन्सेप्ट घेतली होती. पण आता इथं तुम्हाला काय वापरायचं आहे, अँड एक्स, म्हणजे वॉइड मायनस अँड एक्स फंक्शनच्या पॅरामीटरमध्ये तुम्ही रेफरन्स पास करताय, या कन्सेप्टला म्हणतात रेफरन्स पॅरामीटर. हे डेमॉन्स्ट्रेट करण्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघणार आहे की रेफरन्स पॅरामीटर कशा पद्धतीने वर्क करतं. इथं आपण एक फंक्शन घेतलं वॉइड मायनस अँड स्टार एक्स, म्हणजे अँड एक्स. अँड एक्सचा अर्थ का, रेफरन्स ऑफ एक्स. इथं मेन पासून बघू आपण आणि मग हे फंक्शन एक्झिक्यूट करू. इंटीजर ए इक्वल टू 10, म्हणजे ए हा व्हेरिएबल घेतलेला आहे आणि त्याची व्हॅल्यू आपण काय इनिशियलाइज केलेली आहे 10 ने. बरोबर आहे. ए समजा मेमरी लोकेशनमध्ये 100 या ठिकाणी आहे, तुम्ही एची व्हॅल्यू डिस्प्ले केली आहे आणि -a फंक्शन कॉल केलं. ए जेव्हा कॉल करणार आहे त्याचा ॲड्रेस पास होईल
आणि तो एक्समध्ये तो ॲड्रेस का होईल, स्टोअर होईल त्याचा 100. काय स्टोअर होईल, त्याचा ॲड्रेस स्टोअर होईल एक्सचा. म्हणजे एक्ससुद्धा कुठं पॉईंट करणार आहे, या लोकेशनला. आणि जेव्हा हे फंक्शन कॉल येईल तर तेव्हा -x लिहिणार आहे, तर एक्स कुठं पॉईंट करतो, या ठिकाणी. म्हणजे एक्सची व्हॅल्यू मायनस होईल, म्हणजेच ती कुठं रेफर करेल, ओरिजिनल एच्या व्हॅल्यूमध्ये. आणि तुम्ही जेव्हा ए डिनोट करणार तर एची व्हॅल्यू तुम्हाला आउटपुटमध्ये काय मिळणार आहे, -10. या पद्धतीने रेफरन्स पॅरामीटर वर्क करतो. म्हणजे ॲक्च्युअल व्हॅल्यूमध्ये जर चेंजेस परफॉर्म करायचे असेल तर तुम्ही रेफरन्स पॅरामीटरचा सुद्धा वापर करू शकतात. दुसरा प्रकार काय आहे त्याच्यात, रिटर्निंग रेफरन्स. रेफरन्स रिटर्न करण्यासाठी हे सुद्धा त्याचा सेकंड यूज आहे. अ फंक्शन मे रिटर्न अ रेफरन्स, म्हणजे तुम्ही ॲड्रेस सुद्धा रिटर्न करू शकतात एखाद्या फंक्शनमधून. इट अलाउज द फंक्शन टू बी यूज ऑन द लेफ्ट साइड ऑफ द असाइनमेंट ऑपरेटर. आता हे कशा पद्धतीने, जर तुम्हाला रेफरन्स रिटर्न करायचा असेल तर तुम्ही या पद्धतीने लिहिणार, कॅरेक्टर अँड REP. म्हणजे हे रिटर्न टाईपमध्ये तुम्ही काय रिटर्न करणार आहे, त्याचा रेफरन्स रिटर्न करणार आहे. इथं इंटिजर आय हा व्हेरिएबल घेतला आहे. इथं एक कॅरेक्टर एस नावाचा व्हेरिएबल घेतला आहे, त्याची साईज आपण 80 म्हणजे कॅरेक्टर ऑफ 80 साईजचा ॲरे घेतला आहे आणि त्याच्यामध्ये लिहिले आपण हॅलो ब्रदर, हे कंटेंट लिहिलं आहे. मेनमध्ये आपण काय केलं, रिप्लेस एक्स एस इक्वल टू एक्स. एस नाही आहे त्या ठिकाणी, रिफरन्स हा जो एस आहे त्यात रिप्लेस एस इक्वल टू एक्स. म्हणजे एसमध्ये तुम्हाला कशाने चेंजेस परफॉर्म करायचे, एक्सने. इथं सी आउट एस, एसची व्हॅल्यू आपण प्रिंट केली आणि रिटर्न व्हॅल्यू केली आहे. इथं काय केलं आपण बघा, रिप्लेस फंक्शनमध्ये एसच्या ठिकाणी इथं आपण 5 कन्सिडर करू, 5. तो इथं काय करेल, इंटिजर आयमध्ये 5 स्टोअर करेल आणि रिटर्न एस ऑफ 5ची व्हॅल्यू तो काय करेल, रिटर्न करेल. आणि जो 5 पोझिशनला काय 0 1 2 3 4 5 ज्या ठिकाणी स्पेस आहे, या स्पेसमध्ये तो काय स्टोअर करेल, एक्स. आणि तुम्हाला आउटपुट कसं मिळणार आहे, हॅलो एक्स ब्रदर. या पद्धतीने तो तुम्हाला आउटपुट डिस्प्ले करेल. म्हणजे फंक्शनमधून रिटर्न ॲज अ रेफरन्स व्हेरिएबल सुद्धा तुम्ही रिटर्न करू शकतात. या पद्धतीने तुमचे रेफरन्स व्हेरिएबल आणि पॉइंटर हा टॉपिक इथं कंप्लीट होतोय. पॉइंटरसोबत तुम्हाला फक्त हाच प्रोग्राम एक्झाममध्ये विचारला जातो शक्यतो, की फ्लोट व्हेरिएबलमध्ये पॉइंटर घ्या ॲरेमध्ये आणि पॉइंटर थ्रू तो डिस्प्ले करा. तो इम्पॉर्टंट टॉपिक आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण स्ट्रिंग कवर करणार आहे. थँक्यू. ओके, हॅव अ नाईस डे.